नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच टेनिस टूर्नामेंट जपान ओपन 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी कार्लोस अल्कराज, स्पेन। ओके, तर कार्लोस अल्कराज यांनी हे पदक जिंकले आहे, ज्याचं नाव आहे जपान ओपन 2025। ओके, तर ही जी स्पर्धा आहे जपान ओपन 2025 याचं पदक कार्लोस अल्कराज यांना देण्यात आलं आहे। ओके, आणि कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू आहे। ओके, हे लक्षात ठेवा। बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। 2025चा किनोशिता ग्रुप जपान ओपन हा एक पुरुषांचा ATP 500 टेनिस स्पर्धा आहे। या स्पर्धेचा कालावधी म्हणजे 24 ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान ही स्पर्धा झाली। स्थळ होतं टोकियो अरिके कोलिसियम। ओके, आणि विजेतेपदक जिंकलं आहे कार्लोस अल्कराज यांनी। उपविजेता आहे टेलर फ्रीज हा, आणि अल्कराजचा 24वा ATP टूर टायटल ठरला आहे हा, आणि त्याने या वर्षातील 8वा किताब जिंकला आहे। ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए ॲस्ट्रोसॅट। ओके, तर ॲस्ट्रोसॅट हे भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशमधील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी गजरक्षक ॲप। ओके, तर गजरक्षक ॲप हे ॲप बांधवगड व्याघ्र प्रकल्पामधील हत्ती जे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी लॉन्च केलं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्ड 2022 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, नुकतेच तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्ड जे की 2022चे आहेत ते प्रदान करण्यात आले आहेत। ओके, याचं उत्तर असणार आहे डॉक्टर आर्थर जेम्स। ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे डॉक्टर आर्थर जेम्स यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, चर्चेत असणारे सर क्रीक हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके, तर नुकतेच चर्चेत आहे सर क्रीक। ओके, तर सर क्रीक हे गुजरात राज्यामध्ये आहे। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे गुजरात। ओके, तर सर क्रीक हे नुकतेच चर्चेत आहे आणि ते गुजरातमध्ये आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली। ओके, तर दिल्लीमध्ये ही जी बँक आहे, जी की सेंट्रल टिश्यू बँक आहे, ती भारतातील पहिली आहे। ओके, तर भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक नवी दिल्लीमध्ये सुरू केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा, सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच BSFने देशातील पहिल्या समर्पित ड्रोन युद्धशाळा कोठे स्थापित केली आहे? ओके, तर समर्पित ड्रोन युद्धशाळा ही आहे ती नुकतीच मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू केली आहे। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल मध्य प्रदेश। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतात पहिल्यांदाच जागतिक सी फूड काँग्रेस 2026चे आयोजन कोणते शहर करेल? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी चेन्नई। ओके, तर चेन्नई हे शहर जागतिक सी फूड काँग्रेस 2026चे आयोजन करणार आहे। ओके, बघा आयोजक आहेत इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फिश इन्स्पेक्टर्स आणि PDA व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड। ओके, हे जे होणार आहे आयोजन होणार आहे ते 9 ते 11 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। स्थळ आहे चेन्नई ट्रेड सेंटर, भारत। ओके, याचे थीम किंवा उद्दिष्ट आहे
सस्टेनेबल सोल्युशन्स फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, बिल्डिंग रेसिलियंट ॲक्वेटिक फूड सप्लाय चेन्स. ओके, तर ही याची थीम आहे, ती लक्षात ठेवायची आहे तुम्ही. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9 आहे. नुकतेच 7वा फ्युचर फूड फोरम 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी UAE. ओके, म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स, म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये नुकतेच फ्युचर फूड फोरम 2025 आयोजित करण्यात आले आहे. ओके, तर बघा, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोणत्या राज्यात स्थित कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्वला युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. ओके, तर हिमाचल प्रदेशमधील जे कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व आहे याला युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.